हवामान बदलाच्या संकटातून शेतकऱ्यांना सावरायचं असेल तर निसर्गाबरोबर जाणारी शेती करणं गरजेचं आहे। ही बाब सोलापूर जिल्ह्यातल्या किणी गावच्या प्रमोद हंजगी या इंजिनियर तरुणाच्या लक्षात आली। 5 वर्षापूर्वी त्यांनी सुभाष पाळेकरांच्या निसर्ग शेती तंत्राचा अभ्यास केला आणि शेतात प्रयोगाला सुरुवात केली। त्यावेळी गावातले अनेक शेतकरी त्यांच्या प्रवाहाविरुद्ध जाण्याच्या कृतीमुळे हसले होते। पण आज हंजगीच्या शेतीचा घटलेला उत्पादन खर्च आणि दर्जेदार उत्पादनांकडे पाहून तेच शेतकरी निसर्ग शेतीकडे वळण्याची मानसिक तयारी करू लागलेत। सध्या हंजगींच्या शेतातल्या हरभऱ्याच्या पिकाची पाहणी करण्यासाठी आज आपण सोलापूर जिल्ह्यात जाणार आहोत। नैसर्गिक शेतीतज्ञ सुभाष पाळेकर यांच्या प्रेरणेतून आज देशभरात लाखो शेतकरी निसर्ग शेतीकडे वळू लागलेत। सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोट तालुक्यातल्या किणी गावचे प्रमोद हंजगी देखील त्यापैकी एक। नैसर्गिक शेतीची पुरेपूर माहिती मिळाल्यानंतर इंजिनिअरिंगची नोकरी सोडून हंजगींनी 5 वर्षांपूर्वी शेतीला सुरुवात केली। सिद्धेश्वर कारखान्यात सर्व्हिसला होतो। सर्व्हिसला असताना माझा मावस भाऊ आहे, तो कर्नाटकचा आहे। तो म्हणाला की बघ, हे असे सुभाष पाळेकर सर आहेत अमरावतीचे, आणि ते काहीच म्हणजे पिकांना रासायनिक खत तणनाशक कुठलंही काही न घालता असं पीक येत आहे म्हणतात, बघ तुला काय होत आहे का। जसं ते पुस्तक पडलं मग मी त्याच्यानंतर वळून कोणालाही बघितलं नाही। प्रमोद हंजगींना नैसर्गिक शेतीची सुरुवात करताना खूप त्रास झाला। अनेकांच्या टीकेला सामोरं जावं लागलं, पण त्याकडे दुर्लक्ष करून त्यांनी निसर्ग शेती सुरूच ठेवली। त्यासाठी त्यांनी खिलार गाईच्या संगोपनापासून सुरुवात केली। प्रत्येक पिकाला रासायनिक खतांऐवजी जीवामृत, दशपर्णी आणि गरजेनुसार निमास्त्र, ब्रह्मास्त्र आणि अग्निअस्त्र वापरून रासायनिक खतं आणि कीडनाशकांवरचं अवलंबन संपवून टाकलं। त्यामुळे शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्यात यश आलं। सतत मिश्र पिकांमुळे उत्पन्नात मात्र हळूहळू वाढ होऊ लागली होती। सध्या प्रमोद यांनी आपल्या शेतात ऊसाच्या 8 फूट पट्ट्यात हरभऱ्याचं पीक घेतलंय। हे 8 फुटाचा पट्टा आहे, 4-4 फुटाचे सऱ्या सोडलेले आहेत। एका सरीत ऊस आहे। ऊस लावताना 8 फूट बाय 1 फुटावर असं 1 फूट असं लावलेलं आहे, 1 डोळा लावलेला आहे। आणि त्याच्या बाजूला हा हरभरा आहे 4 फूट, आणि तो परत ऊस आहे। मी जेव्हा 1 फुटावर लावत असतो तेव्हा इथं आमच्या इथं कामाला येणारे ते खूप हे झाले होते, म्हणजे हे ह्यांना काय हे झालंय का की 8 फूट अंतर आणि 1 फुटावर डोळा म्हणजे ऊस कसं येईल ह्यांचं असं वाटलं होतं। मग आज आपण ऊसाच्या फुटव्यांची संख्या बघतच आहात, आणि ऊसाच्या ठिकाणी आहे। एका ऊसाला जवळजवळ 14 ते 15 फुटवे आहेत। ऊसाचं पान कसं आहे हे आपल्याला ध्यानातच येत आहे। आणि त्याच्या बाजूला हरभरा आहे। तो हरभरा पूर्णपणे त्याच्या मुळ्यावरच्या गाठीवरचं नत्र ते ऊसांना पुरवठा करतो। ऊस एकदल आहे आणि हा हरभरा द्विदल आहे। ह्या हरभऱ्यामध्येच आम्ही काय केलेलं आहे, परत थोडीशी मका आणि बाजरी घातलेलं आहे त्याच्या सहजीवनासाठी। ते बाजरीचं हे काय आहे की तो पक्षी येतात आणि ह्याच्यामध्ये हरभऱ्याच्या ह्याच्यामध्ये जे घाटे अळी असतात, घाटे अळी ते पूर्णपणे कणसं खात असताना त्याचा फडशा पाडतात। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याला आम्ही 2-3 वेळा अग्निअस्त्र हे घेतलेलं आहे। अग्निअस्त्र म्हणजे 1 किलो 1.5 किलो तंबाखू, गावठी तंबाखू, 1 किलो हिरवी मिरची, अर्धा किलो लसूण आणि लिंबाचा पाला हे कुटायचं, देशी गाईच्या गोमूत्रात घालायचं, उकळी द्यायची। उकळी देऊन 3 चांगले उकळ्या द्यायचे। ते भांडं खाली उतरून ठेवायचं। भांडं खाली उतरून ठेवल्यानंतर त्याच्यातलं थंड झाल्यानंतर आपण हाताने सगळं असं हे करायचं, पिळायचं। त्याच्यातनं एक 7-8 लिटर रस निघतोय। मग तो निघाल्यानंतर एकरी 100 लिटर पाणी किंवा 200 लिटर पाण्यामध्ये 3 ते 4 लिटर घालून हे केलं की हरभऱ्यावरचं ते अळी असते, हिरवी अळी, ती हिरवी अळी त्याच्याने मरते। पाळेकरांच्या निसर्ग शेतीच्या नियमानुसार त्यांनी शेताभोवती बाजरी आणि पिकात मक्याचं आंतरपीक घेतलंय। यामुळे किडींवर नियंत्रण राखण्यात यश मिळतंय। हरभऱ्यानंतर आम्ही असा हरभरा जातोय निघून। आता हरभऱ्याला कुठलाही रोग नाही आहे। हरभरा निघाल्यानंतर ह्याच्यामध्ये मशागत करून ह्या हरभऱ्याच्या बाजूला एक कोळप्याच्या देंडाने आम्ही सरी सोडणार आहे। सरी सोडून इथं मेथी लावणार आहे।
तिथंही मेथी लावणार आहे आत. म्हणजे ह्या ऊसाचा जो पान असतो ह्या पानाच्या सावलीवर मेथी खूप चांगलं येतं आहे. आणि मेथी विकलं तर विकणार आहे, नाहीतर मेथीचं बी करून तो 100 रुपये किलोप्रमाणे त्याचं रेट आहे मेथीच्या बीचं. असं सतत आत आंतर पिकांचं चक्र चालवत राहायला पाहिजे. आपण शेतकरी काय करतात, चला सलग ऊस लावलं की संपलं, मग ते वर्षभर पूर्णपणे कर्जबाजारी सगळं हे होत जातं. ते पाणी लांबलं की त्याची ऊसाच्या मुळ्याची गोलाई वाढते, भरीव गोलाई होती त्याची. मुळीची जर गोलाई भरीव झाली की हा खोडसुद्धा जाड होतो. जोपर्यंत शेतकरी इथंच पाणी देणार आहेत तोपर्यंत ऊस जाड होत नाही. तुम्ही आमच्या सगळ्या ऊसामध्ये बघा, ऊसाच्या बाजूलाच आहे पाणी, कुठंसुद्धा तुम्हाला ऊसाच्या आत असं दिसणार नाही. लावण केल्यापासून फक्त 3 महिने ऊसाला पाणी द्यायचं, त्याच्यानंतर ऊसाला कायम पाणी बंद करायचं. आज हंजगींचं शेत पाहून शेजारचे शेतकरी आपल्या खर्चिक रासायनिक शेतीचे काय अनुभव सांगतायत ते त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. तर 10 पोते एका टायमाला डोस देतो ऊसाला. माझं ऊस आता सध्याला 2.5 महिन्याचं तर छोटंच आहे सर. आता सध्याला ह्यांचं गोमूत्र वळलं तर छाती एवढा आहे. याचा अनेक फायदे आहेत आणि ह्याच्यात काही रोग पडत नाही, काही नाही, मावा रोग पडत नाही. माझं युरियाचं आता लावण आहे सध्याला 3 महिन्याचं, त्याच्यात आता मावा रोग पडला आहे केळी केलं तर. हे गोमूत्र फवारणीप्रमाणे काही रोग पडत नाही आणि ह्याचे जास्त फुटवे आहेत आणि ह्यात जास्त वजन देतो सर. आणि ह्याच्या हे पालामध्ये माझे ते मोठं असू दे, 1 4 वर्षाचं असू दे, 2 ते 3 बोट बसतात. ह्याच्यावरती पूर्ण एक हात बसतं ह्या गोमूत्र. याची शेती एकदम बरी आहे. असं आता सध्याला कुणाकडेही शेती नाही आहे आता सध्याला. एवढं आम्ही खात टाकून एवढं स्टँडर्ड शेती कुठे नाही. आणि ह्यांच्याप्रमाणे भुसभुशी शेती आमच्यात नाही आहे. ह्यात आणि गांडूळ निर्माण सगळ्या आहेत, आमच्या शेतात काहीच नाही. याच्यावर आता सध्याला वेळलं तर ह्यांच्याप्रमाणे 1-2 एकर शेती मी करणार आहे ह्यांचं बघून. आज हंजगींच्या 2.5 एकर क्षेत्रात ऊसात हरभऱ्याचं पीक आहे, तर गहू आणि ज्वारी ही पिकं देखील त्यांच्याकडे आहेत. येणाऱ्या काळात ते ऊसात वर्षभर भाजीपाला तसंच कडधान्यांचं उत्पादन घेणार आहेत. यामुळे ऊसाच्या क्षेत्रातून त्यांना वर्षभर आर्थिक उत्पन्न मिळणार आहे. तर या पिकांच्या उत्पन्नातून खर्च निघणार असल्यानं ऊसाचं पीक संपूर्ण नफ्यात राहणार आहे. अनेकांचं आभार आहे. जे माझ्यावर टीका करत होते ते टीका केलेत म्हणूनच मी आज इथंपर्यंत आहे. त्यांनी टीका जसं जसं करत होते तसं तसं मी हे शेती फोफावून आणून दाखवलेलं आहे. नुकत्याच निसर्गाच्या बसलेल्या दणक्यानं शेतकऱ्यांची दाणादाण झाली आहे. ज्यांच्या शेतीचा उत्पादन खर्च जेवढा जास्त तेवढं त्यांचं नुकसान जास्त. दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट, अतिवृष्टी यासारखी संकटं वारंवार शेतकऱ्यांवर आदळणार आहेत. या संकटांना तोंड द्यायला माणूस हतबल आहे. अशावेळी कमी खर्चाच्या नैसर्गिक शेतीची छोटीशी वाढ शेतकऱ्यांना संकटातून बाहेर पडण्यासाठी मदत करेल हीच अपेक्षा. संतोष पवार, साम टीव्ही, सोलापूर.